दुकानं लावले, साड्यांचे कपड्याचे दुकानं लावले, पुन्हा खाऊचे दुकानं लावले, खूप असे यात्राच भरवली राजामध्ये. लोक सकाळी उठले तर म्हणले अरे अरे ते यात्रेमध्येच बसले ना ते घेत. आता कोणी फुले अजून फुल म्हणलं काय बघायचंच काम नाही ना, गर्दीचे गर्दीच नव्हते. सगळे जण तिथंच घेत बसले. किती काय काय घेऊ आणि घरी नेऊन ठेवू, काय काय घेऊ आणि घरी नेऊन ठेवू, असंच झालं ना त्यांना. त्याच्यात संध्याकाळ होऊन गेली, त्यांना विसर पडला की आपल्याला राज्यपद मिळणार आहे. एक छोटा मोहा पाहिजे, मोहा एक मोहा कसा असतो बरं का, छोट्या एका मोहापायी त्यांनी राज्यपद गमावलं. सायंकाळ झाली आणि प्रधान राजे चिडले ना, म्हणले कोणीच कसं नाही आलं मला स्पर्श करायला. म्हणले प्रधान म्हणला मग मी काय वेळ आहे का म्हणले कुणाला बी राज्यपद द्यायला. लोक 2 वाजल्यापासून येऊन बसले असते ना, तुम्हाला शिवले असते आणि राज्यपद घेतलं असतं. म्हणले मी काय एवढं वेळ नाही म्हणलं, त्याला दुकाने लावले. तसंच आपलं झालं बरं का. आपण या संसारामध्ये आपल्याला पाठवले परमेश्वराने आणि आपण इथंच बसलोत. साड्या घे, गाडी घे, बंगला घे, पुन्हा शेती घे, पुन्हा कार घे, 2 व्हीलर घे, 4 व्हीलर घे. आपण ह्याच्यामध्येच गुरफटून बसलोत. आणि परमार्थाला जायचं म्हणलं, निघाले एखादा दिवस आपल्या इथलं मंडळाचा कार्यक्रम आहे. कशाला जाते का बाई ह्या मैत्रिणी, कशाला जायचंय तिथं, कशाला जायचंय तिथं, काय आहे तिथं. तिथं गेल्यानंतर काय होतंय, कीर्तनाला गेल्यावर काय होते. आता तुम्हाला कीर्तनाला आला तर इथं चांगल्या सिरियल लागल्या का सिरियल बघत बसायचं. बसले ना ते तिथंच अडकली. बसला मग नाही ग बाई मला टाइमच नसतो कीर्तनाला जायला. तिसरी आली, चल ना तुला कीर्तनाला यायचं नाही का, नाही बाई मला टाइमच नसतो कीर्तनाला. आणि मग तिचं कीर्तन झालं, कीर्तन ऐकून ती बाहेर निघाली तरी पण ती तिथंच बसलेली दुसरी त्या मैत्रिणीपाशी तिसऱ्या. अजून तू इथंच आहेस का, नाही ग बाई त्यांची सासू सुनांचे काहीतरी भांडणं झालते आणि मला ती सांगू लागली आणि मी ते ऐकत बसले होते. हेच संत काय म्हणतात मग, हे जे असतं ना तुम्ही इथं गुरफटू नका. आई सांगते लहान बाळ असतं त्याला काहीच कळत नाही, सापाजवळ खेळायला जातो तो, जाते की नाही, सापाजवळ खेळायला जाते. ती साप दोरी म्हणून गळ्यात घालायची त्याची तयारी असते. पण ती आई पाहिलं की ती आई ती बाळाला उचलते आणि तो साप आहे म्हणून सांगते. पण ते आईला तळमळ असते. आईला काय वाटतं, आई काय म्हणते आपल्याला राग राग, अरे तुझा मुर्दा आहे तर सावलीत करू दे रे म्हणते की नाही. आई राग राग तुझा मुर्दा सावलीत करू दे म्हणते. म्हणजे आईचं हे कसं बोलणं असतं, राग राग असते का नाही, पण ते तळमळीचं असते आणि प्रेमाचं असते. म्हणून किती हे काही याच्याबद्दल बरेच दृष्टांत देता येतील, पण आपल्याकडे वेळ कमी आहे. त्यामुळे आपल्याला आता पुढे चालायचं आहे. म्हणून असे कितीही अनंत अनंत संतांचे तुम्हाला मला दृष्टांत देता येतील आणि असे अनंत उपकार आहेत. मी तुम्हाला काय सांगू असाच मला प्रश्न पडलेला आहे. म्हणून महाराज पहिल्या अभंगाच्या पहिल्या